गेल्या 72 तासात मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये वरुण राजाची अवकृपा अनुभवायला मिळालेली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 130 वर्षात झाला नाही एवढा पाऊस झाला। हजारो हेक्टरवरची जमीन पाण्याखाली गेली आहे। शेती, रोजगार, शिक्षण, वाहतूक सगळ्यावर मोठा परिणाम झालेला आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांसह सगळे महत्त्वाचे मंत्री आज शेतकऱ्यांची व्यथा ऐकण्यासाठी बांधावर पोहोचले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्यातल्या नीम गावामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधतात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही वेळात धाराशिव जिल्ह्यामध्ये दाखल होतील। तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवारही सोलापूरच्या करमाळा तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत। त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या सुद्धा जालन्यामधील परिस्थितीचा आढावा घेत आहेत। आणि हीच 5 महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। अजित पवार, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे सर्वजण आता शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचलेले आहेत। दरम्यान शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या मदतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय पाहूयात। वसाहत जी आहे छोटी ती पाण्याखाली बुडलेली आहे। 22 लोकांना रेस्क्यू देखील एनडीआरएफने केलेला आहे। मुळात एनडीआरएफने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं आहे। नागरिकांमध्ये फार चिंता आहे, आक्रोश आहे, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत, पण त्याचसोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। असं आहे की ओला दुष्काळ ही आपली बोलीभाषेतली टर्म आहे, पण पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे ते सगळ्या नुकसानाची भरपाई आणि साधारणपणे टंचाईच्या परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना ज्या सवलती देतो त्या सवलती अशा सगळ्या आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे। त्याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या सवलती आम्ही देऊ। कर्जमाफीची मागणी केली जाते। कर्जमाफी आता पहिल्यांदा तातडीची मदत हा महत्वाचा विषय आहे। ती तातडीची मदत पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देण्याचं काम आम्ही करू आणि केंद्र सरकारही मदत करणार आहे। आपल्या माहितीकरता मी सांगतो की एनडीआरएफ मध्ये काही ॲडव्हान्स पैसे केंद्राने आपल्याला दिलेले असतात, जे आपण खर्च करणं चालू केलं आहे आणि आपण जे काही पैसे खर्च करू त्यातले जे त्यांच्या नावामध्ये बसतात ते आपल्याला ते प्रतिपूर्ती करतात। मागच्याही काळामध्ये तसंच झालेलं आहे आणि जे त्यांच्या नावामध्ये बसत नाही ते आपण आपल्या नावामध्ये बसवून आपल्या निधीतनं ते पैसे देतो। त्यामुळे या ठिकाणी काल मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे आणि याकरता जो काही निधी लागेल तो देण्याचं आश्वासन मंत्रिमंडळाने दिलेलं आहे। सर, आता पूर परिस्थिती झालेली आहे। कोळेगाव नावाचं जे धरण आहे त्यातनं 160% भरलेलं असताना पाणी आधी सोडलं नाही आणि या गावाची जी परिस्थिती अशी अनेक गावांची असेल, त्यासाठी या गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मी वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करेन आणि नक्कीच ते करूनही आणेन, कारण असे अनेक गावं असतील यांचा एक प्रश्न मार्गी लावला तर ते कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन होईल आणि धोक्यामध्ये गाव भविष्यामध्ये कधी परिस्थिती येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। पंचनामे न करता मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे।
पण पंचनामे करूनही द्यायची आमची मानसिकता आहे. पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल नाही तर. वरनच पाणी एवढं आलं ते जसं सीना नदीच्या दुतर्फा पाणी एवढं पाणी आलं. तिथं पाऊस कमी जरी झाला असला तर वरचा जो ओंडा आला ते सगळी जमीन खरडून गेली. तिथं अशा गोष्टी करायच्या. किंवा आता या सांगत होत्या की 65 21 नाही पडला, पण रोज थोडा 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 पडून पार त्या काळवट जमिनीचं एकदम. आता पहिल्यांदा पाहणी तर करतोय, बाकीच्याकडनं तुमच्यासारख्यांच्याकडनं समजून तर घेतोय. लोकप्रतिनिधी आहेत, बाकीचे आम्ही सगळे आहेत. तर एकीकडे दिवाळीआधी पूरग्रस्तांना मदत करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. पंकजा मुंडे यांनी सुद्धा पाहणीनंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. पंचनाम्याशिवाय सुद्धा तातडीनं मदत दिली जाईल, मात्र पंचनामे करणं हे सुद्धा आवश्यक आहे असं मत त्यांनी मांडलंय. दरम्यान नौटंकी सोडा, शासन आदेश बदलून नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा अशी मागणी आता अजित नवले यांनी केलेली आहे. ग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री आता महाराष्ट्राभर फिरतायत. कुणी ट्रॅक्टरच्या टपावर चढतंय, कुणी होड्यांमधून फिरताना फोटो काढतंय, तर कोणी पाण्यात उतरून शेतकऱ्यांच्या ह्या दुःखाची पाहणी करतंय. मला वाटतं ह्या सगळ्या नौटंकी करण्यापेक्षा मंत्रालयात बसून त्यांचा जो 30 मे 2025चा शासनादेश आहे तो जर बदलला, ज्याच्यामध्ये सांगितलंय की 1 हेक्टर कोरडवाहू जमीन जर खराब झाली तर आम्ही किती रुपये देणार, 8,500 रुपये फक्त. ज्याच्यामध्ये 1 एकरची नांगरणी सुद्धा होणार नाही. बागायती जमीन खराब झाली तर किती देणार, प्रति हेक्टरी केवळ 17,000 रुपये. आमच्या लाख रुपयाच्या, लाख सव्वा लाख रुपयाच्या गायी वाहून गेलेल्या आहेत. त्यासाठी हे किती रुपये देणार शासनादेशाप्रमाणे, तर केवळ 37,500 रुपये, ज्याच्यामध्ये गायीचं काहीच भरून निघणार नाही. त्यामुळे नौटंकी करत पाण्यात फोटो काढून, जहाजावर फोटो काढून, होड्यांमध्ये फोटो काढून सोशल मीडियावर टाकण्याऐवजी मंत्रालयात बसा, हे शासनादेश बदला. जे निकष पीक विम्याचे तुम्ही काढून टाकले त्याच्यामध्ये आज आम्हाला ह्या अतिवृष्टीमध्ये मदत मिळाली असती, तो पुनर्प्रस्थापित करा. आणि अभूतपूर्व परिस्थिती आहे, त्याच्यामुळे शासनादेशाच्या पलीकडे जा. 1 एकरला किमान 50,000 रुपये कसे देता येईल शेतकऱ्यांना, आणि ज्या शेतमजुराचं आज श्रमाचं नुकसान झालेलं आहे, त्याला जगणं मुश्किल झालेलं आहे, त्याला तातडीची 25,000 रुपये मदत ही कशी देता येईल यासाठी अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना मंत्री छगन भुजबळ यांनी मदतीचा हात दिलाय. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आपलं 1 महिन्याचं वेतन शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी जे जे शक्य होईल ते सर्व करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. उद्या नाशिक, येवला भागातील नुकसान झालेल्या शेतीची ते स्वतः पाहणी सुद्धा करणार आहेत. एक महत्त्वाची बातमी आहे, अस्मानी संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना भुजबळांनी मदतीचा हात दिलाय. तर शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही सुद्धा त्यांनी दिलेली आहे. उद्या नाशिक, येवला या भागातील नुकसान जिथे जिथे झालेलं आहे तिथल्या शेतीची ते पाहणी करणार आहेत.